आपली लोक खाऊन माजेले असतात रस्त्याला. मोळी घेऊन गेली ना असं माणसाला. नर्मदे हर. नर्मदे आज आमचा पायी परिक्रमेचा 84वा दिवस आहे. आता कुठला गाव तो? आज घुगरी गाव ते रामनगर हा 23 किलोमीटरचा प्रवास आहे. तर असा घाट लागला, एवढं जंगल आहे. तर आमचा 5 किलोमीटर बसला आहे रामनगरला पोचायचा दुपारच्या भोजनासाठी. तर बघा हा जंगल आहे. बाकीचे लोक इकडून तिकडून जातात, पण हा शॉर्टकट आहे ओंकारेश्वरला जायला 150 किलोमीटरचा. बाबा 200-250 असेल बाबा, आपण 150चा पकडला. 500 किलोमीटर. तर तिकडून काय लोक दिंडोरी मार्गे जातात. नाही, इकडून जास्त चालणारे लोक ह्या मार्गे पळतात. इकडं आश्रमचं ठिकाणच नाही. 40 किलोमीटर 45 किलोमीटर असा अंतराने आश्रम आहेत. तर इकडं जेवणाचा विषय सोडूनच द्यायचा, भोजनाचा. ज्याला घरी लवकर जायचे, घरी कामधंदा आहेत, त्यांनी ह्या मार्गे यायचा आणि लवकर पळायचा असा. कारण इकडून पळणारीच लोक येतात ह्या बाजून. जी स्लो देवधर्म करणारे लोक आहेत त्या बाजून जातात. आता आम्हीही फसलो, पण आता तुम्ही फसू नका या मार्गी येऊन. हा, कारण या मार्गी या मार्गी भोजनाची व्यवस्था कुठंच नाही. कारण जे आहेत ना भोजन ऐका, भोजन लोक देतात, पण ते कधी प्रायव्हेट सेवा घरगुती लोक देतात काही ठिकाणी. म्हणजे आश्रमाचा कुठं व्यवस्थाच नाही इकडं. 40 किलोमीटरच्या आसपासचा आश्रम आहेत, 40-45 ना, तेवढं चालणं शक्य होत नाही. आता घुगरीला आम्ही काल 10 वाजता येऊन थांबलो, कारण तब्येत बरी नव्हती. बाकीच्या मंडळीची तब्येत नव्हती, एक दोघांची. तर ते जास्त चाललं म्हणून तब्येती खराब झाल्या प्रत्येकाच्या असं. काय खाल्लं ते विचारा ना. आता ते खाल्लं ते सोडा, ते बनवलं ते तुम्ही दोघांच बनवलं. खाल्ला मयाने चांगलं बनवलं. ते बंबईचे आचारी बनवून हे बघा असं घनदाट जंगल आहे. इकडे एकल्या माणसाला शक्य तर नाहीच आहे, पण हायवे काय होत नाही. बघा असं जंगलातून एवढं मोठं आम्ही पाड उतरून आलेले आहेत. घाट आहे घाट. जबरदस्त मोठा घाट आहे. हा आपला मुरबाड तालुक्याचा मालशेत घाट आहे. मालशेत घाटात तरी कमी जंगल आहे. वाढणारे जास्त आहे इथे, माकडं जास्त आहे. आणि आमचे मुंबईचे महाराज हे फार जोरात चालतात. नाही बाबा, मी जोरात चालत नाही. थोडे सांगोल्याचे महाराज आहेत. हां, गोरे हिंगोली 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 हिंगोलीचे गोरे महाराज. आणि आमच्या सिन्नर तालुक्यातील पाथरे गावातील गंगाधर लक्ष्मण चिने हे बी फार जोरात चालतात. आणि त्यांना जोडी नांदूर शिंगोट्याचे गोसाई बाबा हे अत्यंत सुंदर प्रमाणे चालत आहे. कारण आणि नर्मदा मैयाचं भजन करीत आहे. थकलो, पाय पण दुखून राहिलं होतं. आता गोळी खाली रस्त्याला, तेव्हा काहीतरी बरं वाटलं. आता हमारी मंजिल तो नजीक है अभी. और थोड़े देर में संक्रांति के आसपास तो जाने वाला है गांव. ऐसा लगता है मैया तो पहुंचाएगा. नर्मदे मैयाने एवढं लांब आणलं म्हणजे ती पोचवायचं काम तर ती करतेच. जगद्गुरु कोणाला उपवासी ठेवत नाही. महाराज की जय. महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज की जय. बजरंग बली की जय. नर्मदा मैया की जय. असा आहे प्रवास जंगलचा. वाटे हळूहळू चाला मुखाने नर्मदे हर बोला. वाटे हळूहळू चाला मुखाने नर्मदे हर बोला. म्हणा, वाटे हळूहळू चाला मुखाने नर्मदे हर बोला. 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 नमः पार्वती पते हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. नर्मदा मैया की जय. राधे कृष्ण गोपाल कृष्ण भगवान की जय.
जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय, महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज की जय, बजरंग बली की जय की जय, सब संत जनों की जय. थंडीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. आणि पाठी जर म्हणला तर बोरचं पाणी किंवा मोटरचं पाणी जर असलं तर थोडं गरम लागते. तर पाठी 5 वाजता आंघोळ करणं म्हणजे जरा जीवाच्या पलीकडेच आहे. पण ते नाविलाजाने करणारच आहे. आपल्याला गरम पाणी कोणी देणार नाही. गरम पाणीनी आनंद नाही. एक दिवस एक माई भेटली रस्त्याला, एक माई भेटली, तिने 3-4 परिक्रमा केले. 3 नाही पण ते आमच्याच घरी मुक्कामी राहा. आम्ही 5 मूर्ती म्हणजे 5 लोक तिकडे थांबलो तिच्या मायाच्या घरी 4 वाजतात. तिने अशी व्यवस्था केली, चांगली झोपाची भोजनाची चांगली व्यवस्था केली. नर्मदे हर हिंगोलीकर बाबा आहेत माझ्या जोडला. माझ्या चरणी तीच प्रार्थना आहे का बाबा त्यांची परिक्रमा त्यांच्या मुलं माझी झाली आता झालेत देखील हे जमा. थोडी वेळ ती मैया पार करीलच. त्याने गाडीला बसून देतो. मी त्यांचं दर्शन घेऊन मार्गस्थ होतो. हा आमचे महाराज थोडे दमादमान चालते. नाही आपण दमाने मी सरळ सांगतो, जास्त चालणार आहे त्यांनी पुढे जावा बाबा, आम्ही राहतो पाठीमागे. तुम्ही जावा तुमच्या गावा, आम्ही आमचा राम राम घ्यावा. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. असा घनदाट जंगल. वर झालं ना असं जंगलात जाईल ना फोटो. जंगलातच काढायला घेतलाय भाऊ. असं खेळलं थोडासा कॅमेरा वर करायला लागला म्हणजे पूर्ण जंगलाची झाडं आली. शेंड्यापर्यंत इतके उंच. असं काय असं जमलं बा. आज घाट रस्ता बहुतेक आता थोडा समाप्त होईल. 5 ते 7 किलोमीटरचा घाट रस्ता आहे हा. आता एखादा किलोमीटरचा बसला बाकी असेल. मोठा घाट आहे हा. रामनगर पुढे रामनगर आहे.
बघू भोजनची व्यवस्था कशी आहे तिथं. पोपट कशी छानपैकी जास्त जंगलामध्ये पोपट. हम्म. काय नका चला. आवाज आपोआप रेकॉर्ड होत आहे. आणि शेतीचं काय